पुरोगामी कोल्हापूर हादरलं. राधानगरी तालुक्यातील कौलवमध्ये गुप्तधन आमिषापोटी नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार उघड. मांत्रिकासह 6 संशयितांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. राधानगरी तालुक्यातील कौलव इथं गुप्तधन आमिषापोटी नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. कौलवचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड होऊन 6 संशयित आरोपींना काल मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावी लागणारी अशी ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार कौलव गावामध्ये राहणाऱ्या शरद माने यांच्या घरामध्ये गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केला जात होता. पण याच गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. त्यांनी सांगितलं की गेले काही दिवसापासून या घरात काही धार्मिक विधी केले जात होते. याबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर या घरात थेट प्रवेश केला. त्यावेळी एका चटईवर केळीच्या पानावरती हळद कुंकू सुपारी, नारळ पानाचे विडे, लिंबू, त्याला टाचड्या मारलेल्या अशी पूजा करत असल्याचं दिसलं. त्यातील संशयित आरोपी चंद्रकांत धुमाळ हा काही मंत्रोच्चार करत होता. त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आणि वेगवेगळ्या मण्यांच्या माळा घातल्या होत्या. त्याच्या शेजारी संशयित आरोपी शरद माने बसला होता. आतील खोलीत गेले असता तिथं देवघराचे समोर अंदाजे 3 ते 4 फुटाचा खड्डा काढला होता. फिर्यादी पाटील यांनी आरोपींना याबाबत विचारलं असता संशयित आरोपी संतोष लोहार याने या खड्ड्यामध्ये गुप्तधन मिळणार आहे, त्यासाठी ही पूजा करत आहोत असं सांगितलं. यातील संशयित आरोपी आशिष चव्हाण यानं इथून निघून जावा अन्यथा तुम्हाला ठार मारीन अशी धमकी दिली. ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच अजित पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी शरद धर्मा माने, महेश सदाशिव माने, आशिष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ, संतोष निवृत्ती लोहार, कृष्णात बापू पाटील या संशयित आरोपींना अटक केली आहे.